हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. अश्विनी दीपक सोनवणे आमच्या चॅनलवरती आणि आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कसे आहात सगळे? तर बघा, आज आहे श्रावण दुसरा सोमवार. तर सर्वांना श्रावण दुसऱ्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा सर्वांचा दिवस छान असा जाऊ आणि आमचा तर जाणारच आहे आज. तर बघा, अजून सूर्य पण उगवलं नाही. इतक्या लवकर आम्ही चाललो. छान असं वातावरण आहे सर्व आणि आम्ही आता चाललो महादेवाच्या पाया पडायला गावात, आहे ना. आज श्रावणी सोमवारामधला दुसरा सोमवार आहे ना. आणि आमच्या गावामध्ये लिंबराज देवस्थान आहे, म्हणजे खूप असं प्रसिद्ध आहे लिंबराज देवस्थान. तर आम्ही आज जोडीने चाललो देवाच्या पाया पडायला. आम्ही दरवेळेस जातो, तुम्हाला तर माहितीच आहे. आम्ही दररोज त्याच मंदिरात जातो आणि आता पण जायचं आहे. आम्हाला उशीर झाला आहे, अजून कोणी सुद्धा उठलं नाही. आम्ही सकाळ सकाळ लवकर उठलो, आंघोळी केली, फ्रेश झालं आणि आता चाललो. पप्पा गेले पुढं आणि आम्ही दोघं जातो पाठीमागून. म्हणजे ते अभिषेक असतो ना, ते अभिषेक करायचा आहे ना. काय करायचं? श्रावणी सोमवार अभिषेक. बघा, साहेबांनी गाडी चालू केली, आम्हाला तर उशीर झाला जायला. तर लवकरच. तर बघा, आम्ही आता जस्ट आलो तर लिंबराज म्हणजे महादेवाच्या मंदिरात आणि दर्शन वगैरे घेतलं. आमचं सध्या आता जस्ट दर्शन झालं. मस्त वातावरणात, म्हणजे देवास तिथं आल्यावरती वातावरण खूप छान असतं, मन प्रसन्न वाटतं. बघा वातावरण किती छान आहे बघा. म्हणजे आमच्या गावची यात्रा आहे ना, त्यामुळे लाईटिंग हे खूप छान असं केले. कधी आजपासून 8 दिवस यात्रा राहिली गावची. म्हणजे आज सोमवार आहे, पुढच्या सोमवारी आमच्या गावची यात्रा आहे. तर सर्वांनी आमच्या गावच्या यात्रेला नक्कीच या. आणि मेन पॉईंट म्हणजे आम्ही ज्या कामासाठी आलो ना, ते म्हणजे आतमध्ये चालू होता अभिषेक, म्हणून आम्ही बाहेर थांबलो. कारण आम्हाला यायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे मग आम्हाला काही भेटलंच नाही, म्हणून आता आम्हाला थोड्या वेळ थांबावंच लागणार आहे. तर आमच्या गावची म्हणजे किती छान आहे. आणि इकडं आहे ती पिंड. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की लिंबाच्या झाडातून पिंड पडली म्हणून लिंबराज म्हणतात. आणि काय ह्याच पडली, मला नाही माहिती कुठल्या. हेच लिंबाचं झाड आहे. हां, आणि त्यातनं काय झालं? पिंड पडलेली आहे. म्हणजे आमचं लिंबराज देवस्थान जागृत देवस्थान आहे. पंचक्रोशीतले संपूर्ण ग्रामस्थ यात्रेच्या वेळेस येतात, पण दर सोमवारी सुद्धा आमच्या इथं देवस्थानाला दर्शनासाठी येतात. आज श्रावण दुसरा सोमवार आहे, त्यामुळे जास्त गर्दी आहे. आणि पहिल्या सोमवारी तर गर्दी असते, पहाटे 2-3 वाजल्यापासून अभिषेक चालू असतात. अजून आतमध्ये चालूच आहे. माणसं येत जात राहतात ना, आणि जागृत देवस्थान असल्यामुळं एकदम भारी मन प्रसन्न वाटतं. इथे देवाच्या परिसरात आलं की तुम्हाला दाखवते. बघा, आतमध्ये चालू आहे अभिषेक. बघा नंदी किती मोठा आहे. आतमध्ये आहे पिंड. हे आमच्या ग्रामदेवताचं लिंबराजाचं आतमध्ये देऊळ आहे. सध्या पूजा चाललेली आहे ना. महादेवाची पिंड आहे. अभिषेक चालू आहे, अभिषेक. आणि हे आता केलंय नवीन काम. तर बघा, आम्ही आता ज्येष्ठ गावातून आलो अभिषेक करून आणि देवाचं दर्शन घेऊ. आणि ह्याला जाते कामाला घाई झाली. देवपूजा आईंनी देवपूजा केली आहे छान अशी. कुठं जायचंय? कुठं जायचंय? गावात जायचं का? सांगा की. बघा, एवढी काय झाली तर त्यांना समजा ना कुठं जायचं. आणि आम्ही येताना खायला काय आणले बघा, चिप्स, बालाजी चिप्स. इथं आमच्या इथं दुकान आहे, पण त्या दुकानात भेटतच नाही, त्यामुळे येताना गावात आणले. आणि आज उपास आहे सर्वांना, सोमवार आहे. का आम्ही सकाळी पण येऊन गेलो होतो आणि आता पण आलो. आता या टायमिंगला असते पालखी. तर मी, आई आणि हे आम्ही आलो. तर बघा, आता आम्ही सर्वांनी काम हे आवरले आहे आणि आलो गावात. मी, आई आणि हे. आणि आमच्या गावात जर सोमवारी पालखी निघते, मग ते गेलेत पालखीला. म्हणजे पप्पा आणि ते गेल्यात असते मशाल घेऊन. आणि मी आणि आई इथं बसलो. बघा, इथं आई बसल्यात अंधारात आणि तिकडं चालू आहे पंगत. आम्ही सकाळी आलो होतो अभिषेक करायला आणि आता पण आलो आहे. बघा, तिकडं आमच्या गावात लय भारी भारी असं सगळं. बघा, मंदिर किती छान असं सजवलं आहे आणि सगळेजण इकडं बसलेत असे. आणि आई बसले. आई, जेवण करायचं का? प्रसाद खावा की. आणि तिकडं प्रसादाचं चालू आहे. इथे बसलोय आम्ही अंधारात. म्हणजे श्रावण लागल्यापासून आहे ना, प्रत्येक सोमवारी की पालखी निघते देवाची. पहिल्या सोमवारी निघली होती, पण पहिल्या सोमवारी काय मी इथं नव्हते, त्यामुळं मग आता मी आले दुसऱ्या सोमवारी. आणि तिसऱ्या सोमवारी आहे यात्रा. आणि चौथ्या सोमवारी पण निघते. चौथ्या सोमवारी पालखी निघते का? चौथ्या पण यात्रा झाल्यावर चौथ्या सोमवारी पण निघते पालखी, यात्रा झाल्यावरती निघतेच. 5 सोमवार पडून, नाही तर 4 पडून, नाही तर 3 पडून, नाही तर 8 पडू.
आठ नाही, सॉरी किती 4 नाही तर 5 पडतात. तेवढे सोमवार पडतात ना तेवढे पालखी निघते. आणि आता पण ते गेलेत तिकडं पालखी घेऊन. तर बघा आता आम्ही 8 वाजता गावातून आलो आणि आल्या आल्या सर्वांनी जेवण केलं, कारण आज सर्वांचा उपवास होता. भूक लागली होती. म्हणजे सर्वांचा म्हणजे आईंचा, माझा आणि पप्पांचा उपवास होता. आणि हे दोघं जण भाऊ काही उपवास धरत नाही. तर मग आमचा उपवास होता. मग आल्याला जेवण केलं, भांडे घासले आणि आता निवांत असं झाले. म्हणलं चला आता व्हिडिओ घ्यावा. आज आम्ही गावात गेलतो. सकाळी पण उठल्या उठल्या लवकर गेलतो अभिषेक करायला. आणि आता पण गेलो होतो की पालखी निघते आमच्या गावात दर सोमवारी. म्हणजे श्रावणच्या प्रत्येक सोमवारी पालखी निघते. पहिल्या सोमवारी पण निघली होती तेव्हा काय मी इथं नव्हते. आणि दुसऱ्या सोमवारी आज मला सापडली पालखीचं दर्शन घ्यायला. आणि दुसऱ्या सोमवारी असते गावची यात्रा. आणि चौथ्या सोमवारी पण निघते. 5वा असं तर 5व्या पण निघते. तर आमच्या गावाचं म्हणजे एकदम प्रसिद्ध असं लिंबराज म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच आमचे व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. आणि मेन पॉईंट जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा. इंस्टा तर नाही करू शकत, फेसबुक. आणि मी फेसबुकला व्हिडिओ सोडत नाही, पण मी हळूहळू चालू करणार आहे. तर फेसबुकला पण माझे व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटतील. आणि व्हॉट्सअपला पण माझे व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा. तर चला, ओके, बाय फ्रेंड्स.